नमस्कार, मी भटक्या ऋषी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर। तर आज सकाळी 6:30 वाजता आम्ही पुण्यातून निघालो। खेड, शिवापूर, नसरापूर मार्गे आता आम्ही एका खास ठिकाणी जातोय। जाता जाता आता 9 वाजलेत, तर आम्ही इथं गरमागरम नाश्ता केला इथूच मागे आणि इथून आम्ही आता जातोय मडेघाटच्या दिशेने। मित्रांनो, पुणे जिल्ह्यातलाच एक निसर्गरम्य तालुका म्हणजे वेल्हे। इथेच आहेत इतिहासाच्या पाऊलखुणा। तोरणा आणि राजगड इथेच बघायला मिळतात। याच वेल्ह्यापासून फक्त 18 किलोमीटरवर आहे मडेघाट धबधबा। तुम्हाला आता प्रश्न पडेल की मडेघाटला जाताना खेड, शिवापूर आणि नसरापूर येतं का? तर उत्तर आहे नाही। पण ते म्हणतात ना, सफर खूबसूरत है मंजिल से भी। तर विषय असा आहे, मडेघाटला जाण्यासाठी पुण्यातून 2 रस्ते आहेत। जो पहिला रस्ता आहे तो सिंहगडच्या बाजूने पाबे घाटातून वेल्हेला जातो। हे अंतर आहे 64 किलोमीटर। आणि दुसरा रस्ता पुणे बेंगलोर महामार्गावरून खेड, शिवापूर, नसरापूर, वेल्हे असा आहे। हे अंतर आहे 83 किलोमीटर। अशा वातावरणात गाडीवर जाण्याची मजाच वेगळी। झाडाझुडपांचा हिरवा रंग डोळ्यांना समाधान देतो, तर हवेतला गारवा मनाला शांती देतो। डोंगर, झाडी आणि छोटे मोठे गावं ओलांडत आम्ही मडेघाटच्या दिशेने जात होतो। रस्त्यातले छोटे मोठे गावं ओलांडून आता मी मडेघाटच्या खूप जवळ आलो। तर इथे एक घाट लागलाय आम्हाला। रस्ता बारीक आहे, खराब पण आहेत, रस्त्यात खड्डे पण आहेत, परंतु आजूबाजूला दाटीवाटी खूप आहेत, झाडे खूप आहेत आणि चढ पण आहे यामध्ये। तर इथून जाताना खूप काळजीपूर्वक आपण गेलं पाहिजे। तर आता मी घाटातच एका ठिकाणी थांबलोय आणि जाताना खरंच जे काही दृश्य आपल्याला दिसतंय खरंच नयनरम्य आहे, एकदम भारी आहे। धुकं पडलेलं आहे, पाऊस पण भरपूर झालाय, त्यामुळे हिरवगार असं वातावरण आहे। रस्ता मध्ये मध्ये खराब आहे, पण आता थोड्या वेळ पासून तरी चांगला रस्ता आम्हाला सुरू झालाय। मध्येच इथले एक ग्रामीण काका एक भेटले, त्यांना मी विचारलं तर ते म्हटले की अजून 10-12 किलोमीटरवर तुम्हाला तो धबधबा बघायला मिळेल। तर बघू आता आम्ही जातोय शोधत शोधत। एकदम शांत सामसूम वातावरण आहे, फिरण्यासाठी खरंच खूप भारी ठिकाण आहे। बघता बघता वातावरण बदललं आणि सर्वत्र धुक्याचं साम्राज्य पसरलं। जणू काही आम्ही एका वेगळ्याच जगात निघून गेलो। समोरचं काहीच दिसत नव्हतं। मी आता मडेघाटच्या जवळ पोहोचलोय। तर इथं गाडी पार्क करून पुढे चालत चालत जायचंय। किती लांब जायचंय अजून अंदाज नाही, पण बहुतेक जवळच असेल। तर मित्रांनो, आता मी धबधब्याच्या दिशेने जातोय आणि नेहमीप्रमाणे याही वेळी आज मी एकटा चालोय। काय पण किती खोटं बोलतो। कोण तुम्ही? माहिती मी सगळ्यांना कोण येते। तर हे अनोळखी लोक आता माझ्या व्हिडिओ मध्ये घुसतायत। कोणी ओळखता का? मला ओळखतात सगळे। कोण ओळखतं? माहित नाही कोण ओळखतं। जसं आम्ही जवळ आलो ना, सगळीकडे नुसतं धुकं झालंय, धुकं आणि फक्त धुकं। पण हरकत नाही, कोणी दिलेल्या धोक्यापेक्षा हे धुकं परवडलं। इथून फक्त 5 ते 10 मिनिट पुढे चालत गेलं की आपल्याला दिसतो मडेघाट धबधबा। सिंहगड जिंकणाऱ्या तानाजी मालुसरेंच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह याच घाटातून त्यांच्या कोकणातील गावी नेण्यात आला। तेव्हापासून याला मडेघाट नाव पडल्याचं गावकरी सांगतात। पुढे डोंगरांचे 2 सपाट भाग आहेत, जिथून हा धबधबा बघता येतो। पण आज धुकं असल्याने काहीच दिसत नव्हतं, म्हणून आम्ही तिकडे जाणं टाळलं। तर मित्रांनो, आता मी मडेघाट धबधब्यापाशी आलोय। तर इथे धुकं भरपूर आहे, इतकं की आजूबाजूचं काहीच दिसत नाहीये आणि खालचा धबधबा दिसणं तर लांबच। केळदचा हा लक्ष्मी धबधबा आहे, परंतु मडेघाट परिसरात असल्याने मडेघाट धबधबा म्हणून ओळखला जातो। इथे तुम्ही रेपलिंग ही करू शकता, कधी कधी मात्र त्यावर बंदी आणली जाते। इथे खाली कोकण दिसतो, वरंदा घाट दिसतो, सह्याद्रीच्या रांगा दिसतात आणि ह्याच रांगांमध्ये हा सुंदर धबधबा आपल्याला कोसळताना दिसतो। हा धबधबा अनेकदा धुक्यात हरवतो, जसा की आज हरवलाय। आणि अशा थंड आणि ओल्या वातावरणात वेळ झाली गरमागरम कणीस खायची। तुम्ही कुठले? मी इथे गावात गेलो। गाव कोणतं? केळद नाही ना, उकडले नाव कोण खातच नाही म्हणून नाही। धुक्यामुळे धबधब्याचं पूर्ण रूप काय आम्हाला बघायला मिळालं नाही, पण करणार काय? चला, एक गोष्ट अशीही पूर्ण होऊनही अपूर्ण राहिलेली।